गोष्ट सांगणार आहे आणि गोष्टीचं नाव आहे तानारा श्रेष्ठ. तर सिद्धार्थ नावाचा एक राजकुमार बागेत फिरत होता आणि बागेत फिरत असताना एक जखमी हौस पक्षी त्याच्या समोर येऊन पडला. त्या हौस पक्षाच्या अंगात बाण घुसला होता. सिद्धार्थाने त्याच्या अंगातला तो बाण पहिला घुसलेला बाण काढून टाकला, त्याला पाणी पाजलं आणि त्याच्या जखमेवर मलमपट्टी करून औषध वगैरे लावून त्याच्या डोक्यावरून सिद्धार्थाने प्रेमाने हात फिरवला. हौस पक्षाला बरं वाटलं आणि हेच करत असताना अचानक तिथं देवव्रत नावाचा राजकुमार आला आणि तो म्हणाला की हा जो हंस पक्षी आहे तो माझा आहे, कारण त्याची शिकार कोणी केलेली आहे? मी केलेली आहे. आणि मग देवव्रतानं असं म्हटल्यानंतर सिद्धार्थानं सांगितलं नाही, हा हंस पक्षी तुझा नाही, कारण ह्या हंस पक्षाला जरी मारणारा तू असलास तरी त्याला वाचवणारा कोण आहे? मी आहे. त्याच्या अंगात घुसलेला बाण कोणी काढला आहे? मी काढला आहे. त्याच्यावर मलमपट्टी कोणी केली? मी केलं आहे. त्याला पाणी कोणी पाजलं? मी केलं. याचा अर्थ त्याला वाचवण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा जो हंस पक्षी आहे तो कोणाचा आहे? माझा आहे, असं सिद्धार्थ म्हणू लागला. आणि मग त्या हंस पक्षावरून त्या दोघांचं भांडण झालं आणि मग त्या नगरातला जो राजा होता त्याच्याकडे हे भांडण गेलं. पहिल्यांदा राजानं काय केलं? दोघांची बाजू मांडायला सांगितली. हंसाची शिकार केली होती कोणी? देवव्रतनी. याचा अर्थ हंस पक्षी कोणाचा? देवव्रतचा. पण हंसाचं प्राण वाचवले होते कोणी? सिद्धार्थाने वाचवले होते ना. त्याच्या अंगात घुसलेला बाण कोणी काढला होता? सिद्धार्थाने काढला होता. त्याला मृत्यूपासून वाचवलं होतं कोणी? सिद्धार्थानं वाचवलं होतं. आणि त्याच्यामुळं हा हंस पक्षी कोणाचा झाला? सिद्धार्थाचा झाला. पण राजा होता हुशार. त्यानं निर्णय स्वतः न देता त्यानं सांगितलं की नक्की हा हंस पक्षी कोणाचा आहे, आपण त्या हंस पक्षालाच विचारूया. त्यानं काय केलं? हंस पक्षाला मध्ये उभं केलं आणि समान अंतरावर एका बाजूला सिद्धार्थला उभं ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला देवव्रताला उभं राहायला सांगितलं. आणि मग ज्याच्याकडं स्वतःहून हंस पक्षी जाईल त्याचा तो हंस पक्षी, असं ठरलं. आणि ज्यावेळी पहिल्यांदा हंस पक्षानं देवव्रताकडं बघितलं त्यावेळी हंस पक्षी घाबरला की नाही, कारण त्याच्या बाण मारला होता त्याने, त्यामुळे तो घाबरला. आणि मग नंतर त्यानं ज्यावेळी सिद्धार्थाकडे बघितलं तो धावत त्या सिद्धार्थाकडे गेला. आणि मग राजानं निर्णय दिला की हंस पक्षी कोणाचा आहे? सिद्धार्थाचा आहे. समजली गोष्ट? तर बघा राजानं किती मस्त निर्णय दिला, बरोबर ओळखलं, बरोबर की नाही? आवडली गोष्ट? जोरात टाळ्या वाजवा.